आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे रात के दिन 28 जुलै 2024 स्कटर. एक माणूस आगे तो आणखी वाढतो आणि एकच आगे जो योग्य जास्त ठेवतो, परंतु तो गरीबाला जातो. नीतिसूत्र 11 अध्याय 24 वचन. एक मला मी खूप संघर्ष करावा लागला आमच्या चर्चच्या बांधकाम निधीसाठी करण्यासाठी. त्याने कोणत्याही त्या होते सारखे सोडणारे केवळ निचरा तेव्हा इतर खडकासारखे होते आणि त्याने त्यांच्यातून काहीतरी मिळविण्यासाठी मोसेच्या कर्मचाऱ्यासह त्याने मारून टाकावे लागेल. देणे पूर्णपणे फायदे किंवा आशीर्वाद नाही किंवा प्राप्त करणे बळजबरी बागेर. ज्ञानी वृत्त भारतीय राजकारणी राजजी यांनी एकदा सांगितले, फुले आनंदाने मधमाशी देतात आणि ते बरकण्यासाठी देखील मधमाशी आनंदाने मध खातात देखील त्यांची तरुणांना आणि बाकीचे ते आमच्यासाठी संग्रहित ठेवतात. त्याचप्रमाणे आपण इतरांना देखील आनंदाने देऊ नये. पवित्र शास्त्र म्हणते, एक आगे जो चटकन आगे आणखी वाढते. अंक गणित 3 अनुसार 5 आणि 2 7 पर्यंत जोडावे. पण आत्मिक अर्थाने जर तुम्ही 5 आणि 2 दिले तर ते 5000 गुणाकार करतात. आमचा प्रभू येशू 5 भाकरी व मांसाने देण्यात आला होता का? जेव्हा आपण देवाची हातात उदारपणे देतो, वाढते आणि गुणाकार आणि शेवटी आम्ही 12 टेबलांमध्ये उर्वरित गोळा करण्यास देखील सक्षम आहोत. एक माणूस आहे जो इतरांना उदारपणे देण्यास वापरत असलेल्या व्यक्तीबद्दल एक मजेदार गोष्ट आहे. जेव्हा तो गंभीरपणे आजारी तेव्हा तो डॉक्टराकडे गेला. त्यावेळी रुग्णालयात कर्मचाऱ्यांना एक वृत्तपत्र मिळाले की आजारी मनुष्य 5 लाखांपर्यंत लाटतो. डॉक्टरांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब बातम्या जोडण्यासाठी सल्ला दिला, कारण त्यांचे हृदय कमकुवत आहे आणि तो रुग्णाला हळूवारपणे कळवेल. तर डॉक्टरांनी रुग्णाला पाहिले आणि विचारले, सर, लॉटरीमध्ये 1000 रुपये जिंकल्यास तुम्ही काय कराल? रुग्णाला म्हणाले, मी 10 गरीब लोकांना खायला देईल आणि माझ्या मुलांना उर्वरित पैसे वितरित करीन. डॉक्टरांनी त्याला विचारले, समजा तुम्ही लॉटरीमध्ये 5 लाख रुपये जिंकलात तर तुम्ही काय कराल? रुग्णाला म्हणाले, मी तुला 3 लाख देईन. हे ऐकून डॉक्टर पूर्णपणे धक्का बसला आणि दोघेही विकारामुळे स्पॉटवर मरण पावला. प्रभूला अनेक धन संपदा न देण्याचे कारण आहे कारण ते देवाचे विश्वासाचे पात्र नाहीत. जेव्हा त्यांना संपत्ती मिळते तेव्हा ते अडकतात आणि त्यांच्यापैकी काही पापी आनंदाने धावतात. देवाची मुले, जेव्हा तुम्ही प्रभूसाठी उत्साहीपणे देता तेव्हा तो आपली संपत्ती वाढवेल. पुढील ध्यानासाठी वचन. जो गरिबांना देतो तो कमी नाही, पण जो माणूस त्याची डोळ्यांना लपवतो तो अनेक साबित होईल. नीतिसूत्र 28 अध्याय 27 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी स्तोत्र 46 अध्याय 47 अध्याय 48 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 28 अध्याय. धन्यवाद.